तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरनं सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला। आजच्या युक्तिवादात ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आक्षेप घेत शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देता तर पक्षाच्या घटनेऐवजी आमदारांच्या संख्याबळाचा विचार कसा काय केला असा युक्तिवाद काल कपिल सिब्बल यांनी केलाय। बघूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टामध्ये सलग दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने शिंदेना पक्ष आणि चिन्ह दिल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। तसंच निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील त्यांनी आक्षेप घेतला। निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेला महत्त्व न देता फक्त विधिमंडळातल्या आमदारांच्या संख्याबळावरून पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं। शिंदेना आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर चिन्ह देणं ही एक वेगळी समस्या आहे। आयोगाने एखाद्या गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आणि त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह बहाल केल्यावर अपात्रतेवरून निर्णय झाला तरी उपयोग राहत नाही। तोपर्यंत घोडा तबेल्यातून निघून गेलेला असतो। अपात्रतेच्या कार्यवाहीचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने प्रतीक्षा करावी अशी माझी विनंती होती। संपूर्ण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये हे निर्णय देताना इलेक्शन कमिशनची झालेली जो प्रकर्षाने उजेडास आलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर जिथं जिथं सरन्यायाधीश आणि न्यायाधीश विचारतायत त्या बेंचमधले तिथे कपिल सिब्बल साहेब कामत यांनी जी उत्तरं दिली आहेत ती अगदी समर्पक योग्य उत्तरं आणि त्यावरच ह्या गोष्टी स्पष्ट आहेत की ही चूक झालेली चूक ही सुधारावीच लागेल। सुधारण्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थानं आपण ती इथे देशामध्ये नांदते आहे या गोष्टीलाच कुठेतरी छेद जाईल। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिलेत। त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे। सरकार घटनाबाह्य नाही। सिब्बल यांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यावरून सुद्धा युक्तिवाद केला। सिब्बल म्हणाले की विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच खरा पक्ष आहे। ज्या पक्ष घटनेवर एकनाथ शिंदे आमदार मंत्री झाले ती पक्ष घटना ते नंतर कशी नाकारू शकतात असा सवाल सिब्बल यांनी केला। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेच्या घटनेमध्ये सुधारणा करण्यात आली। 2018 ची घटना नाकारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। 2018च्या पक्ष घटनेला निवडणूक आयोग असंविधानिक कसा म्हणू शकतो? यावर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू असेल। आम्ही काय त्याच्याकडे लक्ष देत नाही। आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे आणि जो न्याय आहे तो न्याय ज्याच्याकडे मेजॉरिटी असते। आता आणि बरं दुसरी गोष्ट डिस्क्वालिफिकेशन जे म्हणतात त्याचा टेन्युअर पण संपला आहे आमदारांचा। त्यामुळे ते कुठल्या जगतामध्ये आणि कुठल्या जमान्यात वावरतायत मला माहीत नाही, परंतु डिस्क्वालिफिकेशनची मागणी करताना त्यांनी हाही विचार करायला पाहिजे होता। सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये 4 विविध खटल्यांचे दाखले दिले। केरळ हायकोर्टाचा निकाल, इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी, समाजवादी पार्टी, शरद यादव केस आणि सुभाष देसाई केसचा त्यांनी दाखला दिला। राजकीय पक्षाचे जे प्रमुख असतील, ज्यांच्या ताब्यात पक्ष असेल तेच पक्षाचे निर्णय घेऊ शकतात। आयोगाच्या पूर्वीच्या निर्णयावर आमचा आक्षेप आधीपासून आहे। निवडणूक आयोगाने आपला निर्णय घेताना पक्ष चिन्ह आणि पक्षाबद्दलचा निर्णय घेताना स्वतःच्या अधिकार कक्षा ओलांडलेल्या आहेत। सिब्बल यांच्या जोरदार युक्तिवादानंतर आता शिंदेच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट मुकुल रोहतगी युक्तिवाद करणार आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी किंवा गुरुवारी सुनावणीची शक्यता आहे। प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, नवी दिल्ली।